नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काल संध्याकाळपर्यंत जो निकाल आपल्या हाती आलेला आहे त्याच्यावरून लक्षात येत आहे की भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत. जे भाजपचे देवेंद्र फडणवीस स्वतः असं म्हणायचे की आम्हाला 60-70 पर्यंत जागा मिळतील किंवा जास्तीत जास्त 90 पर्यंत ते म्हणत होते. ते 132 100च्या वर कधीच गेले नाही आणि डायरेक्ट निकाल लागल्यावर 132 त्यांना जागा मिळतात. म्हणजे जेवढं प्रेडिक्ट केलं होतं त्याच्या दुप्पट. हे कसं काय होतं? हे मला असं वाटतं भाजपमधल्या लोकांनाही कळत नाही आहे, भाजपमधल्या नेत्यांनाही कळत नाही आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळत नाही आहे आणि विरोधकांना तर कळतच नाही आहे. याशिवाय ज्या लोकांनी म्हणून मतदान केलेलं आहे त्या मतदात्यांना सुद्धा कळत नाही आहे. भाजपच्या विरोधात मतदान केलं तरी त्यांना असं वाटतं की हे होऊ नाही शकत आणि भाजपलाही मतदान करणाऱ्या लोकांना असं वाटतं की नाही इतकं नाही होऊ शकत. मग हे काय आहे? म्हणजे 6 महिन्यापूर्वी मोदीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये लाट होती. 6 महिन्यापूर्वी आपण त्यांना 48 पैकी फक्त 9 जागा जिंकून दिल्या होत्या. भाजपच्या 9 जागा आल्या होत्या लोकसभेला महाराष्ट्रात. आज या 9 वरून भाजप 132 वर कसा काय जाऊ शकतो? हे कसं काय जाऊ शकतं याचं कोड मला असं वाटतं कुठल्याही व्यक्तीकडे त्याचं उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर फक्त त्या मशीनमध्ये आहे. म्हणजे त्या मशीनलाच माहीत आहे की त्याच्यासोबत नेमकं काय झालेलं आहे आणि हा निकाल काय आलेला आहे. कारण की जे लोक सांगायला लागलेले आहेत, तुम्ही बघत असाल की फक्त संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असं म्हणलेलं नाही की आमचा विश्वास नाही. राज ठाकरे सुद्धा म्हणले अविश्वसनीय, एकच शब्द वापरला राज ठाकरे यांनी, याच्यावर आमचा विश्वास नाही. म्हणजे राज ठाकरे सुद्धा म्हणताय की विश्वास नाही आहे, अविश्वास आहे कुणाप्रती? या इलेक्शन प्रक्रियेप्रती. हे असं नाही होऊ शकत. पवन खेरा सुद्धा काँग्रेसचे म्हणाले की हे नाहीये, हे मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे फक्त राजकीय पक्षच आता म्हणले असं नाही आहे, तर जे लोक उभे होते त्याच्यापैकी तुम्ही बघत असाल की हे एक उमेदवार अणुशक्तीनगरचे, ते काय म्हणतात एकदा बघा. एनसीपी गुटगढ़ से 172 अणुशक्तिनगर विधानसभा का उम्मीदवार था. मैं लगातार जो है आगे चल रहा था. यहाँ तक कि 17वें राउंड तक जो है मैं आगे चल रहा था और कुल राउंड जो थे वो 19 थे. जो लोग महाराष्ट्र की राजनीति में हो रहा था, 99% की जो ईवीएम निकल रही थी उसमें मेरे से उनको डबल वोट मिल रहा था. और बूथ पे वो मुझसे पीछे चल रही हैं, लेकिन जैसे ही कोई भी ईवीएम खुलती है जिसमें 99% बैटरी है, उस ईवीएम को कहीं ना कहीं किसी न किसी तरीके से उसमें डबल ट्रिपल का मार्जिन सना मलिक जी लेके चल रही हैं. फहाद अहमद हे स्वतः उभे होते. ते म्हणतात की काउंटिंगमध्ये जोपर्यंत 17व्या राऊंडपर्यंत मी पुढे होतो आणि नंतर अशा 2 मशीन आल्या, 19 राऊंड होते, 2 मशीन अशा आल्या की ज्यांचं चार्जिंग 99% होतं. आता या चार्जिंगची काय भानगड आहे मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण मतदान करायला जातो, ज्या मशीनचे बटन दाबतो त्या मशीन दिवसभर सुरू असतात. त्यांना चार्ज करायची कुठलीही व्यवस्था नाही, करायला नाही पाहिजे. कारण मग तुम्ही चार्ज करताय याचा अर्थ तुम्ही कशाला तरी कनेक्ट करताय. म्हणजे तुम्ही मग कनेक्शन करून काहीही घोळ करू शकता. तर चार्ज नाही करता येत. म्हणजे दिवसभरामध्ये जेव्हा मतदान करतात लोक तेव्हा त्या बॅटरी उतरलेल्या असतात, 50, 60, 70% उतरलेल्या असतात. या बॅटरीजची जेव्हा नंतर आपण म्हणूया की त्याच मशीनचं नंतर नोंदणी होते ना, म्हणजे जे बंद केलं होतं मशीन, सील केलेलं होतं, ते सील उघडलं जातं आणि बघूया किती मत आलेले आहेत हे पाहिलं जातं. तर ज्या दिवशी मतदान करण्याच्या दिवशी ज्याची बॅटरी 50% उतरलेली होती त्याची बॅटरी जर मतमोजणीच्या वेळेला 99% असेल, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ ते कनेक्ट केलं होतं कशाला तरी मशीन आणि कनेक्ट केलं आणि ते चार्ज झालं. आणि मग कनेक्ट केल्यावर नुसतं फक्त चार्ज करण्यासाठी चार्ज कनेक्ट नाही होत, कनेक्ट करताच येत नाही, करू नये असाच नियम आहे. म्हणजे कनेक्ट केलं म्हणजे काहीतरी घोळ केला असं फहाद अहमद यांनी आपल्याला आता या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात की हे नाही होऊ शकत. शेवटच्या 2 राऊंडला असायला 90% जेव्हा चार्ज जे मशीन असे चार्ज होते त्याच्यामध्येच मी मागे होतो. म्हणजे काय, चार्ज होते त्या मशीनमध्ये, त्यांनी काय तरी घोळ केला आणि जो जिंकत होता उमेदवार त्याला मागे नेलं आणि दुसऱ्याच उमेदवाराला पुढे नेलं. हे जे काही यांनी सांगितलेलं आहे, अशा अनेक ठिकाणी तुम्ही लोकसभेच्या वेळेला किंवा हरियाणाच्या इलेक्शनला पण पाहिलं असेल की ते म्हणत होते की ज्या मशीन 90% चार्ज होत्या त्याच्यामध्ये भाजप जिंकत होती. म्हणजे काय की हे मशीन कशाला तरी जोडून त्याच्यामध्ये मतं जी आहे ती फेरफार केलेलं आहे. काही मशीन आहे ते, शेवटी मशीनमध्ये काहीही होऊ शकतं. एलॉन मस्क सांगतो की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. आता इतका मोठा टेक्नोक्रॅट जर सांगत असेल की मशीन हे हॅक होऊ शकतं, या मशीनमध्ये फेरफार होऊ शकते, तर मग का नाही होऊ शकणार? आणि खेळ जी आहे, मला असं वाटतं की सगळ्यात मोठी खेळ जी कुणालाच कळत नाही आहे आज, ती ही आहे. बरं, फक्त मशीनचंच आहे का? तर मशीनचंच आहे असंही नाही आहे. लोक पण, अनेक लोकांना हे कळलेलंच नाही आहे की अरे बाबा, ही निवडणूक आपला इतिहास बदलवणारी निवडणूक होती. या निवडणुकीने खरोखर आपली पुढे प्रगती होणार की बरबादी होणार हे ठरणार होतं. आणि मला असं वाटतं की जो निकाल आता दिसतोय त्याच्यावरून हेच लक्षात येते
की आता पुढची 5 वर्ष जी आहे ती खरोखर मला काही व्यवस्थित दिसत नाही आहे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि खास करून तळागाळातल्या लोकांसाठी. वरच्या श्रीमंतांना, मिडल क्लास लोकांना याची झळ नाही बसत. त्यांना काही घेणदेण नसतं. ज्यांच्या अकाउंटला दर महिन्याला पगार येतो ना, त्यांना या गोष्टींनी काही फरक पडणार नाही आहे. फरक पडणार आहे तो म्हणजे शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना, शेतमजुराला, छोटी छोटी कामं करणाऱ्या, डेली वेजेसवर काम करणाऱ्या बायकांना, घरकाम करणाऱ्या बायकांना, यांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे. कारण की यांना महागाई भत्ता मिळत नाही, यांना महागाईसोबत झुंजावंच लागतं. आणि आज हा जो काही कल दिसतो आहे तो याच दृष्टीने जो आहे तो दिसतोय. आता लोक म्हणतील की मग झारखंडमध्ये कसं काय हे हरले भाजपवाले. तर झारखंडमध्ये ना डबल इंजिनची सरकार नव्हती, झारखंडमध्ये भाजपचं सरकार नव्हतं. म्हणजे झारखंडमध्ये याच्या आधी काय म्हणूया शिबू सोरेन यांचं जे सरकार होतं, म्हणजे पोलीस प्रशासन पण भाजपचं नव्हतं. इलेक्शन कमिशन, RO इलेक्शन कमिशन तर सेंटरचं असतं, रिटर्निंग ऑफिसर, निवडणूक निर्णय अधिकारी, हे जे काही आहेत निवडणूक अधिकारी, हे सगळे अधिकाऱ्याचा स्टाफ त्या सरकारचा होता, भाजपचा नव्हता. महाराष्ट्रामध्ये उलटं होतं. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी त्यांची सत्ता होती, त्याच्यामुळे पोलीस असेल, इथलं प्रशासन असेल, इथली सगळी व्यवस्था जी आहे ती ऑलरेडी यांची मिंदे झालेली होती, यांची जी आहे ती लाचार झालेली होती. यांना माहीत नाही आपल्याला की काय काय यांनी दबाव टाकला होता या सगळ्या ऑफिसर्सवर. आणि त्यामुळे जेव्हा की यांची सगळी पोलीस व्यवस्था यांची होती तर खूप घोळ झालेला आहे. पैसे किती वाटले याचे तर किती व्हिडिओ आलेले आहेत. जळगावमध्ये लोक सांगतात पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. जेव्हा पैसे वाटायला सुरुवात झाली तेव्हा लोक इलेक्शन करायला बाहेर आले. 3 वाजता वगैरे लोक बाहेर आले. अरे तुम्ही त्या 10,000 रुपयासाठी, 5,000 रुपयासाठी तुमचे 5 वर्ष यांच्या हातामध्ये देता. तुम्हाला असं वाटत असेल की यांनी काय फरक पडतो. महाराष्ट्रामध्ये गेल्या हजारो वर्षापासून जे आहे ते वेगवेगळ्या सत्ता आलेल्या आहेत. जेव्हा जनता इथली झोपलेली होती तेव्हा दमनकारी सत्ता इथे हावी झालेली होती. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की काल जो महाराष्ट्रातला मतदार झोपलेला होता, ज्याला कळलंच नाही की अरे हे केल्यामुळे पुढचे 5 वर्ष काय भोगावं लागू शकतं, त्या लोकांनी पण जे आहे ते यांच्या बाजूने मतदान दिलं असं दिसतं. आणि मनी गेम होता, मशीनचा गेम होता, माइंडसेटचा गेम होता. बटेंगे कटेंगे काय काय यांनी नारे दिले. यांना असं वाटतं की इथल्या हिंदूंना धोका आहे. अरे 900 वर्ष या महाराष्ट्रावर मोगलांची सत्ता होती, 150 वर्ष इंग्रजांची सत्ता होती, 1000 वर्ष म्हणजे जवळपास जर का दुसरे सत्ताधारी असूनही महाराष्ट्रामधली जनता 90%, 95% जनता ही जर हिंदू आहे, याचा अर्थ काय आहे? 1000 वर्ष सत्ता करूनही धर्म नाही बदलू शकले. धर्म बदलायचाच नव्हता, त्यांना फक्त सत्ता गाजवायची होती. आणि हे जे भीती दाखवत आहे ना, या भीतीने मला असं वाटतं की पुढचे काही वर्ष खरोखर अवघड आहे. म्हणजे का मतदान केलं लोकांनी? यांनी काय गुजरातचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणले का? छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप सन्मान केला का? तुमच्या पोरांना रोजगार दिला? 2.5 लाख सरकारी पदं जी रिक्त आहे ती भरली का? कापसाला भाव मिळाला का? सोयाबीनला भाव मिळाला? महागाई कमी झाली? पेट्रोल डिझेल कमी झालं का? 15 लाख मिळाले का? 2 कोटी रोजगार निर्माण झाला? काय झालंय की तुम्ही त्यांना मतदान केलं? मला तर काही कळत नाही आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही आहे हे असं आहे. या सगळ्या गोष्टी मागे हे सगळं असू शकतं आणि हे असंच दिसतंय. परंतु हे सगळं जरी झालेलं असलं तरी आपण खचून जाऊ नये. तुम्हाला जरी वाटत असलं की अरे यार मी मतदान केलं आणि हे वाया गेलं, का नाही वाया गेलं, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा की मी जे बरोबर आहे त्याच्या बाजूने मतदान केलं. आणि मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे की अरे यार मी अजूनही अभिमानाने सांगू शकतो की मी BJPला मतदान नाही केलं. याच्यामध्ये किती मोठी पॉवर आहे. मला असं वाटतं की असा कॉन्फिडन्स तुम्ही ठेवा. ही गोष्ट ठामपणे जे लोक तुम्हाला डिवचायचा प्रयत्न करतील, जे की करतीलच. भाजपवाले इतके घाणेरडे काय म्हणूया, मी जे पाहिलेले भाजपवाले लोक आहेत ना, इतके सडक्या वृत्तीचे आहेत की नाही की ते हरले म्हणून तुम्हाला तुमची कातडी सोलून काढायला कमी नाही करणार, इतके खिजवतील तुम्हाला. त्यांना फक्त इतकं सांगायचं, मला अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या बाजूने मी मतदान नाही केलं, इतकंच तुम्ही सांगा.